नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथील जुना माका निंबे नांदूर ते बुधवंत माध्यमिक विद्यालयाकडे जाणारा गाव नकाशावरील रस्ता काही धनधाडग्यांनी अतिक्रमण करून अडवलेला आहे. रस्ता त्वरित खुला करावा, नाहीतर 19/1/2026 रोजी निंबे नांदूर येथील त्रस्त शेतकरी बांधव व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलन करतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की निंबे नांदूर येथील किमान 80 ते 90 कुटुंबांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांची समक्ष भेट घेतली. निंबे नांदूर ते बुधवंत माध्यमिक विद्यालयाकडे जाणारा गाव व नकाशातील रस्ता काही धनधाडग्यांनी अतिक्रमण करून अडवला आहे, असा खुलासा प्राध्यापक किसन चव्हाण यांच्याकडे पीडित शेतकऱ्यांनी केला. याबाबत राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी तातडीने दखल घेऊन याबाबत निवेदन देण्याचे आदेश वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई यांना दिले. शेख प्यारेलाल भाई यांनी तत्परता दाखवत तहसीलदार शेवगाव व पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांना लेखी निवेदन दिले. या लेखी निवेदनात असे म्हटले आहे की शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथील जुना माका ते बुधवंत माध्यमिक विद्यालयाकडे जाणारा रस्ता त्वरित खुला करावा, अन्यथा सोमवार दिनांक 19/1/2026 रोजी निंबे नांदूर येथील त्रस्त शेतकरी बांधव व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण करतील. निवेदन देताच शेवगाव तहसीलदार आकाश दादळे यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शेवगाव यांना तातडीने आदेश देऊन 15/1/2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रस्तुत वादग्रस्त अतिक्रमित रस्ता मोजणी करून व हद्द खुणा निश्चित करणे कामी त्वरित आदेश दिले. सदरचे निवेदन देत असताना अनिल बडे, शहादेव वाकडे, अशोक शिंदे, दिलीप वाघमारे, नारायण खोसे, राजेंद्र काते, लक्ष्मण खोसे, परशुराम शिंदे, अमोल वाघमारे, संदीप बडे, अनिल चक्रनारायण, अमोल साळवे, सारंगधर बडे, अभय पालवे व इतर सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई यांनी आम्हाला याबाबत प्रतिक्रिया दिल्या. आम्ही ते पुढे चलचित्राद्वारे तुम्हाला देत आहोत. आज दिनांक 7/1/2026 रोजी माननीय तहसीलदार साहेब शेवगाव तहसील कार्यालय यांना मौजे निंबे नांदूर येथील जुना माका निंबे नांदूर ते बुधवंत माध्यमिक विद्यालयाकडे जाणारा जो गाव रस्ता आहे तो काही धनदांडग्यांनी बंद केलेला आहे, तो त्वरित खुला करण्यात यावा याकरिता एक लेखी स्वरूपाचं निवेदन त्यांना दिलेलं आहे. कारण मौजे निंबे नांदूर येथील जे त्रस्त शेतकरी बांधव आहेत त्यांनी आदरणीय प्राध्यापक किसन चव्हाण सर यांची समक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. या अगोदर त्यांनी बऱ्याच वेळा शासनाकडं पाठपुरावा केलेला आहे, परंतु निद्रिस्त असं हे शासन आणि येथील जे कर्मचारी आहे ते कोणत्याही प्रकारची दखल घेत नव्हते. याच कारणाने हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी 19/1/2026 रोजी उपोषण करण्यात येईल व आंदोलनही करण्यात येईल असा लेखी इशारा या माध्यमातून देण्यात आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी जे पाणंद रस्ते आहे, गाव रस्ते आहे आणि शेत रस्ते आहे, या संदर्भात शासनाने विना खर्चासह हे रस्ते त्वरित खुले करण्यात यावे. सांगायचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी जे नवीन अधिकारी येतात त्यांना काही पूर्वकल्पना नसती. तसेच आपल्या शेवगाव तालुक्याला जे आकाश दादळे साहेब तहसीलदार लाभलेले आहे, अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा कारभार ते करतात. कारण या अगोदरही आम्ही बऱ्याचशा तक्रारी शेतकरी बांधवांच्या केल्या होत्या, त्या संदर्भात त्यांनी रस्ते खुले केलेले आहे. सतशः त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि हाही जो प्रलंबित रस्ता आहे ज्या धनदांडग्यांनी अडवलेला आहे तो रस्ता त्यांनी त्वरित खुलं करावा अशी मी त्यांना सर्व निंबे नांदूर येथील जे त्रस्त शेतकरी बांधव आहे, ते कुटुंब आहे, यांच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करत आहे. जर हा रस्ता 19/1/2026 पर्यंत
खुला जर झाला नाही तर मौजे निम्मे नांदुरी येथील जे त्रस्त शेतकरी कुटुंब आहे ते आपले लेकरा बाळासह महिलासह कुटुंबासह शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. खर्चासह हे रस्ते त्वरित खुले करण्यात यावे. सांगायचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी जे नवीन अधिकारी येतात त्यांना काही पूर्वकल्पना नसती. तसेच आपल्या शेवगाव तालुक्याला जे आकाश दहागडे साहेब तहसीलदार लाभलेले आहे, अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा कारभार ते करतात. कारण या अगोदरी आम्ही बऱ्याचशा तक्रारी शेतकरी बांधवांच्या केल्या होत्या, त्या संदर्भात त्यांनी रस्ते खुले केलेले आहे. सतशः त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि हाही जो प्रलंबित रस्ता आहे ज्या धनदांडग्यांनी अडवलेला आहे तो रस्ता त्यांनी त्वरित खुलं करावा अशी मी त्यांना सर्व निम्मे नांदुरी येथील जे त्रस्त शेतकरी बांधव आहे ते कुटुंब आहे त्यांच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करत आहे. जर हा रस्ता 19/1/2026 पर्यंत खुला जर झाला नाही तर मौजे निम्मे नांदुरी येथील जे त्रस्त शेतकरी कुटुंब आहे ते आपले लेकरा बाळासह महिलासह कुटुंबासह शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करतील. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.